आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल लच्छेदार पतिसा। इथे एकदम हलवाई स्टाईल आपण काही सिक्रेट टिप्स सांगितलेल्या आहे, त्या तुम्ही फॉलो करा। हे बघा, पतिसा तोडून दाखवल्याच्या नंतर तुम्हाला कळेलच त्यामध्ये किती छान लच्छे पडलेले आहे। इथे पतिसा एवढा टेस्टी तयार होतो की तोंडात टाकल्याबरोबर विरघळतो, शिवाय त्यामध्ये फ्लेवर असतो इलायची पावडरचा। नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। रेसिपी तर तुम्हाला कळालीच आहे, त्यामुळे लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वात आधी आपण साहित्य बघूया। पतिसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 1 कप बेसन चाळून घेतलं, त्यानंतर 1 कप साखर। इथे साखरेचा आणि बेसनाचा रेशो आपल्याला सेम ठेवायचा आहे, जर 1 कप बेसन असेल तर 1 कपच साखर पाहिजे आपल्याला। त्यानंतर अर्धा कप तूप, अर्धा चम्मच इलायची पावडर, चॉप केलेला पिस्ता, येलो फूड कलर। पतिसा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये, त्यासाठी गॅसवर कढई ठेवली। आता यामध्ये आपण तूप ऍड करून घेऊया। जोपर्यंत तूप पूर्णपणे मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये बेसन ऍड करायचं नाही। इथे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर बेसन भाजून घ्यायचं आहे। हे बघा, हळूहळू तूप मेल्ट व्हायला सुरुवात झाली। इथे तूप मेल्ट झालं की लगेच आपण यामध्ये बेसन ऍड करून घेणार आहोत। इथे तूप पूर्णपणे मेल्ट झालं, आता यामध्ये आपण बेसन ऍड करून घेऊया। आता आपण तुपामध्ये बेसन चांगलं मिक्स करून घेऊया। इथे बेसन भाजताना अजिबात घाई करू नका। बेसन जर व्यवस्थित भाजलं नाही तर पतिशाची टेस्ट चेंज होऊ शकते, आणि हाय फ्लेमवर जर बेसन भाजलं तर त्याचा कच्चापणा तसाच राहतो आणि ते पटकन जळतं। इथे आपल्याला खूप जास्त कलर चेंज होईपर्यंत बेसन भाजून घ्यायचं नाही, पण जोपर्यंत बेसनामधील कच्चापणा जात नाही तोपर्यंत आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता बेसनावर हळूहळू बबल्स यायला सुरुवात झाली। हे बघा, जसं जसं बेसन भाजत येतं तसं तसं ते फ्लफी होतं। बेसन व्यवस्थित भाजलं की ते चांगलं हलकं होतं आणि त्याचा कलर पण थोडासा चेंज होतो, आणि त्यामध्ये जो कच्चा वास असतो तो पूर्ण निघून जातो आणि छान खमंग वास येतो। तेव्हा समजून घ्यायचं बेसन व्यवस्थित भाजलं। आता इथे 2 मिनिटं झालेले आहे। इथे बेसन भाजण्यासाठी 2 ते 3 मिनिटं लागतातच, कारण आपण लो टू मीडियम फ्लेमवर बेसन भाजत आहोत। हे बघा, इथे बेसन भाजत आलं। इथे जसं जसं बेसन भाजत येतं तसं तसं बेसन तूप सोडतं, त्यामुळे बेसनाला पातळपणा येतो। आता यामध्ये आपण फ्लेवरसाठी इलायची पावडर ऍड करून घेऊया। आता आपण इलायची पावडर बेसनमध्ये मिक्स करून घेऊया। हे बघा, बेसनमध्ये इलायची पावडर चांगली मिक्स करून घेतली। तुम्हाला जर इलायची पावडर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। सोनपापडी आणि पतिशाची प्रोसेस सेम आहे, मिळती जुळती। सोनपापडी बनवताना बेसन प्लस मैद्याचा वापर होतो, इथे पतिसा बनवताना पण बेसन प्लस मैद्याचा वापर होतो, पण इथे मी स्पेशल बेसन पासून बनवत आहे पतिसा। सोनपापडीमध्ये 1 ते 2 चम्मच तूप टाकावं लागतं, आणि इथे तुपाचं प्रमाण जास्त असते पतिसा बनवताना। हे बघा, इथे बेसन चांगलं भाजून झालं। आता आपण गॅस बंद करूया। आता इथे बेसन व्यवस्थित भाजल्यामुळे छान खमंग वास यायला सुरुवात झाली। आता आपण गॅस बंद करूया। इथे बेसन आपण असंच कढईमध्ये ठेवणार आहोत, आणि अधूनमधून त्याला हलवायचं म्हणजे ते जळत नाही, कारण की कढई गरम असल्यामुळे ते जळण्याची शक्यता असते। गॅस बंद केल्याच्या नंतर आपण यामध्ये लेमन येलो फूड कलर ऍड करणार आहोत। इथे मी जेल फूड कलर घेतले, म्हणजे छान कलर येतो। आता पुन्हा एकदा आपण बेसन मिक्स करून घेऊया, म्हणजे फूड कलर चांगला मिक्स होईल बेसनामध्ये। हे बघा, फूड कलर ऍड केल्यामुळे बेसनाला छान पिवळा रंग आला। तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केलं तरीही चालेल। बेसन थंड होईपर्यंत आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे, त्यासाठी गॅसवर स्टीलचं पातेलं ठेवलं। आता यामध्ये आपण साखर ऍड करून घेऊया। इथे 1 कप साखर असल्यामुळे आपल्याला अर्धा कप पाणी ऍड करायचं आहे। इथे पाक बनवण्यासाठी आपल्याला लो फ्लेम ठेवायची आहे गॅसची कंटिन्यू, आणि आपल्याला आता साखर हलवायची नाही। थोडक्यात सांगायचं म्हटलं तर इथे आपल्याला साखर कॅरमलाइज करून घ्यायची आहे। आता आपण साखर हलवणार नाही, हळूहळू साखर जसं जसं मेल्ट होईल तसं तसं त्याला रंग येईल। आता इथे साखर पाण्यामध्ये मेल्ट व्हायला सुरुवात झाली। इथे जोपर्यंत पाकाचा कलर गोल्डन होत नाही तोपर्यंत आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे। आता इथे पाकाला गोल्डन कलर यायला सुरुवात झाली। आता यामध्ये आपण 1 चमचा लिंबाचा रस ऍड करून घेणार आहोत, म्हणजे साखरेचे क्रिस्टल पुन्हा पाकात तयार होणार नाही। आता तुम्ही बघू शकता साखरेच्या पाकाचा रंग गोल्डन झाला। आता आपण चेक करूया आपला साखरेचा पाक तयार झाला की नाही। त्यासाठी वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडासा पाक घ्यायचा। पाक इथे पाण्यामध्ये टाकून बघायचा। जोपर्यंत पाकाची कडक गोळी तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, इथे पाकाची कडक गोळी तयार झाली, याचा अर्थ असा की आपला पाक व्यवस्थित तयार झाला। आता इथे एक नॉनस्टिक तवा घेतला, त्याला ऑइलनी ग्रीस करून घेतलं। हे काम आपल्याला सुरुवातीलाच करून घ्यायचं आहे पाक तयार व्हायच्या आधी। इथे आपल्याला तव्यामध्ये तयार झालेला साखरेचा पाक ऍड करून घ्यायचा आहे।
इथे तव्यामध्ये पूर्ण पाक काढून घेतला. आता आपण पाक 1 मिनिटासाठी सेट करून घेणार आहोत. आता इथे साखरेचा पाक सेट झाला. इथे एक स्पॅच्युला घेतला, त्याला पण मी ऑइलने ग्रीस करून घेतलं. आता आपण पाकाला अशा प्रकारे फोल्ड करून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे फोल्ड करून करून मी पाकाचा गोळा तयार करून घेतला. त्यानंतर हा पाकाचा गोळा आपल्याला हातात घ्यायचा आहे. सध्या गरम आहे, तरी पण आपल्याला हाताच्या सहाय्याने याला हँडल करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे स्ट्रेच करायचं आणि फोल्ड करायचं. जोपर्यंत याचा कलर गोल्डन होत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. हे बघा, स्ट्रेच करून करून पाकाचा कलर थोडासा चेंज झाला. लाईट गोल्डन कलर आलेला आहे. हे बघा, आता कलर पूर्णपणे चेंज झाला. असं केल्यामुळेच पतीसा चांगला टेस्टी तयार होतं आणि छान लच्छे पडतात त्यामध्ये. आता आपल्याला तयार झालेल्या पाकाच्या मिश्रणापासून अशा प्रकारे एक रिंग तयार करून घ्यायची आहे. ही रिंग तुटणार नाही याची काळजी घ्यायची. आता इथे भाजून घेतलेलं बेसन मी मोठ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलं. आता यामध्ये पाकाची रिंग ठेवूया. आता इथे पाकाच्या रिंगावर आपल्याला बेसन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे त्याला 8च्या आकड्यासारखं फोल्ड करून घ्यायचं आणि स्ट्रेच करायचं. यामुळे पतिशाला चांगले लच्छे पडतात. अशा प्रकारे आपल्याला कंटिन्यू फोल्ड करून घ्यायचं आहे 8च्या आकड्यासारखं आणि त्यावर अशा पद्धतीने बेसन लावून घ्यायचं. हे बघा, हळूहळू लच्छे पडायला सुरुवात झाली. इथे रिंग अजिबात तुटून द्यायची नाही. हे बघा, किती छान लच्छे पडायला सुरुवात झाली. इथे पतिसा आणि सोनपापडीची प्रोसेस सेम आहे. फक्त एवढं फरक आहे की इथे बेसन थोडंसं पातळ असतं आणि सोनपापडीचं बेसन ड्राय असतं. जोपर्यंत पूर्ण बेसन यामध्ये ऍब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत आपल्याला याच पद्धतीने स्ट्रेच अँड फोल्ड मेथड करून घ्यायची आहे. हे बघा, तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे लच्छे पडायला सुरुवात झाली. आता इथे पतिसा सेट करायला आपलं मिश्रण तयार झालं. हे बघा, त्याला थोडंसं मी मोकळं करून घेतलं. सोनपापडीचे लच्छे हे ड्राय असतात आणि हे थोडेसे ओले असतात, कारण की बेसन थोडंसं पातळ असल्यामुळे. इथे पतिसा सेट करण्यासाठी मी एक प्लेट घेतली, यामध्ये पिस्ता ऍड करून घेतला. आता यावर आपण पतिसाचे मिश्रण ऍड करून घेऊया. इथे आपल्याला हाताच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे पतिशाचं मिश्रण मी प्लेटमध्ये सेट करून घेतलं. आता आपण हे 20 मिनिटासाठी असंच साईडला ठेवणार आहोत. त्यानंतर आपण त्याचे पीस कट करून घेऊया. इथे पतिशाचं मिश्रण चांगलं सेट झालं. हे बघा, आता आपण चौकोनी पीस कट करून घेऊया. त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे पीस कट करून घेऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे स्ट्रेट कट करून घेतलं. इथे स्ट्रेट कट करून घेतल्याच्या नंतर आपण आता चौकोनी पीस कट करून घेऊया. इथे मी पतिशाचे अशा प्रकारे पीस कट करून घेतले. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी रक्षाबंधन स्पेशल हलवाई स्टाईल पतिसा तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.